नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, नाट्यछंद या माझ्या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे 14 जून गोविंद बल्लाळ देवळ यांच्या स्मृतिदिनाचा. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद प्रतिवर्षी गोविंद बल्लाळ देवळ यांचा स्मृतिदिन साजरा करते, साजरा करीत आली आहे आणि यापुढेही तो साजरा करणार आहे. या स्मृतिदिनाचं असं वैशिष्ट्य आहे की त्या दिवशी व्यावसायिक, प्रायोगिक आणि हौशी रंगभूमीवरील सर्व कलाकारांना, तंत्रज्ञांना पारितोषिकं दिली जातात आणि या पारितोषिकाची निवड अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची कार्यकारी मंडळी करते. मित्रांनो, हा जो गोविंद बल्लाळ स्मृतिदिन आहे हा प्रतिवर्षी साजरा करताना त्याला एक परंपरा आहे. मराठी साहित्य संघाच्या केळेवाडीत असलेल्या नाट्यगृहात तो नेहमीच साजरा होत असेल आणि नाट्य परिषदेची शाखा काही वर्षापूर्वी साहित्य संघात होती. 3ऱ्या मजल्यावर शी मो घैसास हे ती शाखा सांभाळत होते आणि त्यावेळेला नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यावर होते राधाकृष्ण नार्वेकर. तो दिवस रंगकर्मींना एक उरूस होता, उत्सव होता. कारण महाराष्ट्रातील अनेक रंगकर्मी त्या दिवशी प्रकर्षानं उपस्थित राहत आपल्या सुखदुःखाची म्हणजे व्यावसायिक रंगभूमी, प्रायोगिक रंगभूमी आणि हौशी रंगभूमी याची सुखदुःख ते आपापसात वाटायची आणि चर्चा करायची. संपूर्ण दिवस तो रंगकर्मी साजरा करायचे. दुपारी नाटकावर चर्चा व्हायच्या, परिसंवाद व्हायचे आणि संध्याकाळी पारितोषिक सोहळा व्हायचा. ज्या वेळेला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे यशवंत नाट्य मंदिर झालं त्यावेळेला तो पारितोषिक सोहळा आणि गोविंद बल्लाळ देवळ स्मृतिदिन यशवंत नाट्य मंदिरात साजरा होऊ लागला. मोहन जोशी ज्या वेळेला अध्यक्ष होते त्यावेळेला त्यांच्या अखत्यारीत ते नाट्यगृह पूर्ण झालं आणि पहिला स्मृतिदिन तिथे साजरा झाला. मला असं वाटत आहे की त्यावेळी प्रचंड मुसळधार पाऊस पडत होता आणि प्रायोगिक रंगभूमीवरचे रंगकर्मी मोर्चा घेऊन यशवंत नाट्य मंदिरात आले होते. शिवाजी नाट्य मंदिरापासून निघालेला तो मोर्चा यशवंत नाट्य मंदिरात धडकला आणि मोहन जोशी वगैरे आरोळी देऊ लागला. त्यांचं एकच म्हणणं होतं की आम्हाला प्रायोगिक नाट्यगृह नाट्य परिषदेने द्यावं. कालांतराने ते नाट्यगृह नाट्य परिषदेच्या नाट्यसंकुलात झालं आणि आज तर साळगावकर नाट्यगृह म्हणून प्रायोगिक रंगमंच झालेला आहे. मित्रांनो, यावर्षी जो 14 जून कार्यक्रम झाला त्यावेळेला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने मराठी व्यावसायिक रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवलं. खरोखरच हे दोन्ही कलाकार फारच उच्च दर्जाचे आहेत आणि त्यांनी आपली कारकीर्द या व्यावसायिक रंगभूमीवर खुलवलेली आहे आणि प्रेक्षकांना त्यांच्या नाटकाने मनमुराद आस्वाद दिलेला आहे. मित्रांनो, ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या अभिनेत्रीला किंवा एखाद्या अभिनेत्याला जीवन गौरव पुरस्कार दिला जातो त्यावेळेला ते आपली मनोगत व्यक्त करतात. दिलीप प्रभावळकर यांनीसुद्धा आपलं मनोगत व्यक्त केलं. योगायोग असा की दिलीप प्रभावळकर आणि स्वाती चिटणीस या दोघांचं नाती गोती हे नाटक काही वर्षापूर्वी आलेलं होतं
आणि विशेष योगायोग आणखी असा की मोहन जोशीसुद्धा त्या नाटकात होते आणि तेही रंगमंचावर उपस्थित होते. दिलीप प्रभावळकर यांना आपलं मनोगत व्यक्त करताना अतुल परचुरे या अभिनेत्याची आठवण आली. कारण अतुल परचुरे हा त्या नाटकात गतिमंद मुलाची भूमिका करीत असे. दिलीप प्रभावळकर म्हणाले, आज आम्ही तिघेही इथे आहोत, पण अतुल नाही आहे. मला खरोखरच अगदी मनोभावे त्याची आठवण येते. खरोखर दिलीप प्रभावळकर ही व्यक्ती अशी आहे की ती मितभाषी आहे, कधी जास्त बोलत नाही, परंतु त्यांनी ज्या ज्या भूमिका केलेल्या आहेत त्या भूमिका खरोखरच सर्वोत्कृष्ट आहेत. स्वाती चिटणीस हिने तिचं मनोगत सांगताना सांगितलं की नाटक हे मंदिर आहे आणि नाट्यगृहात आम्ही जी नाटकं करतो ते आमचं देवस्थान. मित्रांनो, गुरु आणि मंत्र या दोघांची सांगड घालताना स्वाती चिटणीससुद्धा भावूक झाल्या आणि त्या म्हणाल्या की मी आता एका विशिष्ट टप्प्यावर उभी आहे आणि हा टप्पा मी पाहत असताना किंवा मागे वहून पाहत असताना मला अनेक जुन्या आठवणी येतात. ही मनोगतं खरोखरच हृदयाला स्पर्श करणारी होती. मित्रांनो, मी नाट्यगृहात असताना आणि सभोवताली बघत असताना मला असं जाणवलं की जी गोविंद बल्लाळ देवा आपण स्मृतिदिन साजरा करतो आहे त्या स्मृतिदिनाला आमचे व्यावसायिक कलाकार, प्रायोगिक कलाकार आणि हौशी कलाकार, रंगकर्मी हे अनुपस्थित दिसले. जास्त उपस्थिती त्यांची नव्हती. मला हे कळत नाही आहे की एकच दिवस या सर्व कलाकारांनी दिला तर काय बिघडलं. अहो, 14 जूनला मुंबई, पुण्यात आणि महाराष्ट्रात 14 नाट्यप्रयोग सादर झाले. मला सांगा, या निर्मात्यांना त्या दिवशी प्रयोग लावण्याची खरोखर गरज होती का? जर 14 जूनची असती तर त्यांनी तो प्रयोग लावले नसते. असो, नाट्य परिषद जर त्यावर काही ॲक्शन घेणार नसेल तर मी काय करणार. तसे या कार्यक्रमाला नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष, 100व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल हे सुद्धा उपस्थित नव्हते. गेल्या वर्षी पण ते नव्हते. नंतर मला असं कळलं की प्रकृती अस्वास्थामुळे ते या कार्यक्रमाला येऊ शकले नाही. पण जर प्रकृती अस्वास्थामुळे ते येऊ शकत नव्हते तर प्रास्ताविकामध्ये अजित भुरे किंवा अध्यक्ष प्रशांत दामले यांनी ते सांगायला पाहिजे होतं. ते सांगितलं नाही आणि म्हणून मला हा मुद्दा घ्यावासा वाटला. तसेच उदय सामंत हे सुद्धा गैरहजर होते. उदय सामंत बिझी आहेत. विधान परिषदेच्या निवडणुका आता होत आहेत, त्यामुळे त्यांना तिथे जावं लागलं असेल हे मान्य आहे. परंतु मध्यंतरात अशी चर्चा ऐकायला मिळाली की नाट्यसंमेलनाचा समारोप म्हणजे 100व्या नाट्यसंमेलनाचा समारोपाची तारीख त्यांना जाहीर करावी लागेल आणि त्यासाठी ते आले नसावेत अशी शंका रंगकर्मीमध्ये उपस्थित झालेली आहे. मित्रांनो, अशा अनेक गोष्टी या यंदाच्या सोहळ्यामध्ये अनुभवास मिळाल्या. मला कळत नाही आहे, जर नाट्य परिषद असा सोहळा जर आयोजित करत असेल तर आजपर्यंत प्रत्येक नाट्य प्रयोगाला किंवा या समारोपाला सुरुवात ही नांदिनी होत असे. यावेळेलासुद्धा नांदिनी झालेले नाही. मान्य आहे की मध्यंतरानंतर नाट्यगीतांवर कार्यक्रम सादर केला गेला, त्यामुळे ते असू शकेल, परंतु हे असं होता कामा नये असं मला वाटतं. मित्रांनो, ही सगळी भूमिका पाहिल्यानंतर किंवा पारितोषिक वितरण सोहळा पाहिल्यानंतर पुढल्या वर्षी नाट्य परिषद सुधारणार आहे का, आपल्या आयोजनात थोडा बदल करणार आहे का ते मला पाहावं लागेल किंवा त्यांच्याबरोबर काही मंडळींनी चर्चा करून ते साध्य करायला लागेल. संगीत अकादमी पुरस्कार दोघांना मिळाले. अरुण नलावडे आणि प्रमोद पवार यांचासुद्धा नाट्य परिषदेने सत्कार केला. हे त्यांचं मोठेपण आहे. मित्रांनो, आज इथेच थांबतो. नाट्यछंद हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा आणि
त्या घंटीवर, त्या बेलवर तुम्ही त्याला प्रतिसाद द्या. मला तुमच्या प्रतिसादाची आणि तुमच्या प्रतिक्रियेची फार फार गरज आहे. धन्यवाद.